नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पूर्वा फॅशनमध्ये. आज मी तुमच्यासाठी राजा राणी कोचिंग स्टाईल ब्लाऊज घेऊन आले आहे. आता ब्लाऊज शिवताना पहिल्यांदा आपल्याला शोल्डर -4 बघावा लागतो. त्या पद्धतीने आपण मेजरमेंट घ्यावे लागते आणि ते घालावे लागते. ओके, आता जी काय शोल्डर आपण घेतलेली आहे 14, त्याचा हाफ करून आपण तिथं वरती मेजरमेंट घालायचं आहे. आपण इथे आता चेस्ट 32 घेणार आहे. त्यानंतर आपण आर्महोलचे मेजरमेंट घालायचे आहे. त्यासाठी फर्स्ट शोल्डरपासून खाली 1 इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आर्महोलचे मेजरमेंट घालायचे आहे. आर्महोलचे मेजरमेंट घालताना चेस्ट डिवायडेड 6+1 घ्यायचे आहे, कारण आपण पॅक नेक घालत आहोत. त्यासाठी आपल्याला 1 इंच प्लस करायचे आहे. त्यानंतर गळ्याकडून 2.5 इंच घेऊन आपण एक तिरकी रेष ओढायची आहे. आता मी सांगितलेला आर्महोलचा फॉर्म्युला घेऊन आपण आर्महोलचे मेजरमेंट घालायचे आहे. आता त्यानंतर तुम्ही चेस्ट मेजरमेंट घालायचे आहे. त्यासाठी तुम्हाला चेस्ट डिवायडेड 4 प्लस मार्जिन घ्यायचं आहे. मार्जिन 2 इंच किंवा 1.5 इंच घ्यायचं आहे. आता मार्क केलेले सगळे पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आर्महोलचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्यापासून 1/2 इंच आतमध्ये यायचं आहे. आता आर्महोल क्रॉस मार्कचा एक फॉर्म्युला असतो. त्या पद्धतीने आपण 0.75 वरती मार्क करून तो जॉईंट करून घ्यायचा आहे. मुंड्याचा मार्क का इम्पॉर्टंट आहे, तर आपल्याला परफेक्ट मेजरमेंटनी माप घातल्यानंतरच व्यवस्थित ब्लाऊज बसणार आहे. ब्लाऊजची गळा रुंदी आपण 2.5 घेतलेली आहे आणि उंची त्याची आपण 3.5 घ्यायची आहे. आता शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे आणि तिथून आपण ब्लाऊजची उंची मेजरमेंट करून घालायची आहे. ब्लाऊजची उंची 14 आहे. आपण फ्रंट पार्टसाठी 16 घ्यायचं आहे आणि बॅक पार्टसाठी 15 घ्यायचं आहे. त्यानंतर वेस्ट पार्ट आपण मार्क करायचा आहे. वेस्ट पार्टसाठी आपल्या वेस्ट मेजरमेंट प्लस मार्जिन घालायचं आहे. वेस्ट मेजरमेंट डिवायडेड 4 प्लस मार्जिन. आता चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बॅक पार्टचा आर्महोल शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करणार आहोत.
त्यासाठी आपल्याला शोल्डर जी काय आपण फर्स्ट टाईम घेतलेली होती तीच घ्यायची आहे. ब्लाऊजचा फ्रंट पार्ट डीप नेक आहे, त्यासाठी आपल्याला शोल्डर मायनस चार्ट यूज करायचा आहे आणि त्या पद्धतीने मार्क घालून घ्यायचे. फर्स्ट शोल्डर डिवायडेड 2 करायचं आहे आणि नंतर तिथून खाली 1 इंच घेऊन मेजरमेंट घालून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम आर्म होल फॉर्म्युला यूज करून आर्म होलचे मेजरमेंट घालायचे आहे. चेस्ट डिवायडेड 6 प्लस 0.5, कारण हा डीप नेक आहे त्यासाठी आपण प्लस 0.5 करणार आहोत. त्यानंतर चेस्टचे मेजरमेंट घालायचे आहे. चेस्ट डिवायडेड 4 प्लस मार्जिन 1.5 इंच किंवा 2 इंच. त्यानंतर ब्लाऊज लेंथ घालायची आहे. फ्रंट पार्टसाठी तुम्ही 16 घ्यायचं आहे. वेस्टकडे आपल्याला टक्स घालायचं आहे, त्यासाठी नंतर आपण मेजरमेंट एक्स्ट्रा घ्यायचे आहे. इथे तुम्हाला मी डीप नेकचा फॉर्म्युला दाखवत आहे, त्या पद्धतीने तुम्ही डीप नेक आर्म होल फॉर्म्युला यूज करायचा आहे. सगळे पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत. डीप नेकसाठी आर्म होलचा मध्य घ्यायचा आहे आणि दोन्हीकडे पाव पाव इंच घेऊन आपण आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर गळा रुंदी घ्यायची आहे आणि तिथून खाली गळा उंची घालून आपण मेजरमेंट घालून घ्यायचं आहे आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे आणि तिथून अपेक्स टू शोल्डर मेजरमेंट टाकायचे आहे. आणि तिथून पुढे आपण अपेक्स टू अपेक्स मेजरमेंट घालून घ्यायचं आहे.
अपेक्स टू अपेक्स घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 0.5 मायनस करून आपण वेस्ट लाईन वरती मेजरमेंट घालायचे आहे. वेस्ट लाईन आणि अपेक्स पॉईंट जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण वेस्ट डार्ट घेणार आहोत, तो आपण 3 इंचाचा घेत आहोत. तर 3 इंचावरती मार्क करायचे आहे. डार्ट घेतलेला पॉईंट आणि अपेक्स पॉईंट जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण डार्टचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपण दुसरी जी लाईन ओढलेली आहे त्याचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्याचा मध्य घेऊन मार्क करून घ्यायचा आहे. फर्स्ट लाईन आणि दुसरी लाईन समांतर करून घ्यायची आहे. जितकी फर्स्ट लाईन आहे तितकीच सेकंड लाईन आली पाहिजे. आता 1.5 इंचावरती आपण 1/2 इंच बाहेर जायचं आहे. त्यानंतर मध्यावरती 1/2 इंच वरती जायचं आहे आणि पूर्ण शेप आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण वेस्ट लाईन मार्क करायची आहे. तर आपण फर्स्ट पॉईंट दिलेला आहे ते मेजरमेंट आणखी जो डार्ट आहे तो मायनस करून त्याच्या पुढे मेजरमेंट करून पूर्ण आपली वेस्ट लाईन मेजरमेंट घालायची आहे. वेस्ट डिवायडेड 4 प्लस 1.5 किंवा 2 इंच. वेस्ट लाईन आणि चेस्ट लाईन जोडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला आर्म होलचा डार्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 1.5 इंच वरती मार्क करायचं आहे आणि 1.5 इंचानंतर त्याचा मध्य करून आपण तिरकी रेष ओढून घ्यायची आहे. दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही लाईनसुद्धा कंपेअर करून घ्यायचे आहेत. दोन्ही लाईन समांतर आल्या पाहिजेत. बाहेर जात असेल तर बाहेर पॉईंट देऊ शकतो आपण, कारण आपण हा फक्त फ्रंट पार्ट काढत आहोत. त्यासाठी बाहेर पॉईंट देऊन तो जोडून घ्यायचा आहे. नंतर आपण वेस्ट लाईनमध्ये जी समांतर रेष केलेली होती तो पॉईंट आणखी आपली जी वेस्ट लाईनची मेजरमेंट आहे त्याच्यात 1/2 इंच प्लस करून व्यवस्थित माप टाकून तिरके जोडून घ्यायचे आहे. आता आपण प्रिन्स कटचा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. 1/2 इंच लाईनच्या वरती जाऊन व्यवस्थित आपण आर्म होल आणखी वेस्ट लाईन व्यवस्थित जोडून घ्यायचे.
सगळे मायनस झालेले पार्ट आपण डार्क करून घेऊया. त्यानंतर आपण गळ्याचा शेप देऊन घेऊया. स्वीट हार्ट टाईप नेक आपला आहे. राजा राणी कोचिंग स्टाईल ब्लाऊज तुम्हाला शिकायचे असेल तर तुम्ही कंटिन्यू या चॅनलवरती अपडेट राहा. मी तुम्हाला सर्व राजा राणीचे चार्ट वगैरे सर्व काही कम्युनिटीमध्ये शेअर करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.